आतमध्ये एलिमिनेटर हा राऊंड आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंकज आलाय स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय अर्थातच. स्ट्रायकिंगची जोडी आयुष आणि समीर आणि गोलंदाज ट्रॅक वरती पंकज. पहिला बॉल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅच ऑन होते. मॅच ऑन गेम ऑन. लेट्स प्ले. संघर्षाला होईल सुरुवात. पहिलाच बॉल. अगदी अपील जरूर केली जाते. पंचांनी सांगितलं की हा लेग बाय आहे. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिला बॉल. ब्लॉक अध्यक्ष संतोष पप्पू चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. या मेघवाडी बिग बॅश मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंकजचा पुढचा बॉल आयुषसाठी हलक्या हाताने मात्र ढकललाय आणि एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली आहे. आणि एका धावेने मात्र अकाउंट ओपन होत आहे. एका धावेने मात्र धाव संख्येचा श्रीगणेशा होतोय. अर्थातच टीम आपल्याला पाहायला मिळते मेक बॉईज या संघाची. अगदी महत्वाची मॅच आणि जो राहणार तो मात्र माघारी जाणार. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि तिथे मात्र पहा बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. अफलातून फटका पाहायला मिळाला आयुषच्या बॅट मधून. 4 धावांचा हा फटका. ताकद होती, नजाकत होती. अगदी मनगडातली ताकदीचा वापर त्याने केला. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा तोच फटका खेळला गेलाय. अडला गेलाय बॉल हा. तिथे मात्र एक धाव मात्र जरूर येते आणि एका धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 6 या आकड्यावरती 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पंकजचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र पहा स्टॉप केलाय. खूप चांगला स्टॉप. कौतुक करावं लागेल. अगदी सलग 3 दिवस मात्र सुरू असलेली ही क्रीडा स्पर्धा. आजचा अंतिम दिवस. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झालंय. नो लॉस. 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा मात्र पाहायला मिळतात. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण मात्र पेश केलंय. मेघवाडी बिग बॅश 2024 सीझन 2. दुसऱ्या षटकामध्ये निलेश आलाय. स्ट्राइक एंडला आयुष. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 6 धावा. नो लॉस. महत्वाची मॅच. जो राहील तो मात्र माघारी जाईल. फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अडवला जातोय. एक धाव मात्र आयुषने कंप्लीट केली आहे. त्यावेळेस फटका चांगला आहे. पुढे येऊन शफल जरूर झाले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. जागा सोडली होती आयुषने परंतु थांबवलंय. परत आलाय आपल्या स्क्रीन मध्ये. थोडस स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. वेळेचा निर्बंध आहे. अगदी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल असं म्हटलं जातं. 1 करेल तर कामगिरी, 2 करेल तर भागीदारी
आणि संपूर्ण टीम करेल तर ती जबाबदारी असते आणि ही जबाबदारी मात्र आता हे दोन्ही बॅटर करतात. जबाबदारी सांभाळली या दोन्ही बॅटरने, परंतु निलेश आहे थोडासा आतमध्ये आलाय हा बॉल आणि तिथे मात्र एक धाव अगदी जलद गतीने कंप्लीट केली गेली आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल निलेशचा. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती, 9 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल निलेशचा. स्ट्राईकला मात्र समीर पुढे होऊन अगदी रॅपिड फटका. काय घडलंय या बॉल वरती? पंच जात आहेत, शहानिशा केली जाईल. या बॉल वरती मात्र नेमकं घडलंय तरी काय? आणि तिथे मात्र पाहावं लागेल की हा बॉल नक्की कुठे धडकलाय. अगदी पंच गेलेत, अगदी टप्पा कुठे लागलाय या बॉलचा. शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल, कारण महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये धावा किती महत्वाच्या असतील. बॉल नेमका लागलाय तरी कुठे, कारण महत्वाची मॅच. अगदी फटका अगदी सुरेख सजवला होता. चला थोडासा लवकर निर्णय घ्या. चला पंचांचा निर्णय शहानिशा केली जाते आणि थोडासा अवघड असं निर्णय आहे, त्यामुळे थोडासा अवघड असा निर्णय आहे आणि सर्वांनी यायचं नाहीये, सर्वांनी वरती यायचं नाहीये, कोणीही वरती यायचं नाही, फक्त पंच येतील. चला पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. ऑनफिल्ड पंच आहेत, त्यांचा निर्णय हा मान्य केला जाईल आणि पंचांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, कारण मॅच थांबली आहे. आणि पंचांचा इशारा येतोय, बॉक्स आउट, OUT आउट. अगदी खूप वेळ घेतला, अंतिम निर्णय आलाय की हा बॉक्स आउट आहे. अगदी योग्य निर्णय होता पंचाच्या माध्यमातून, अगदी योग्य निर्णय मात्र आलाय मंगेश सरांच्या माध्यमातून. आणि टीमची धावसंख्या आता विकेट गेल्यानंतर 2 ओव्हर समाप्त झालेत, 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या लॉस ऑफ दी 1 विकेट 9 धावा.
9 ऑन स्कोर कार्ड. चला आता मॅच स्पीडअप करा थोडस. मॅच स्पीडअप करायची आहे थोडीशी. चला विनंती असेल मॅच थोडी स्पीडअप करा. चला मॅच स्पीडअप करा आता. पंचांना विनंती असेल की थोडस स्पीडअप घ्या. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पाठवून दिलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चौकार. 4 रन्स. चार धाबा आल्यात. चौकार आलाय आयुष्य बॅट मधून. याही वेळेस मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 13 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज आपण पाहायला मिळतोय अर्थातच अरुण. पुढे आलाय आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका इथे मात्र आयुषला मिळालाय. चौकार आलाय आयुषच्या बॅट मधून. काय फटका सजवला जातोय. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने अगदी धाव फलक मात्र झपाट्याने पुढे वाढतंय, जाऊन पोहोचतंय 17 या आकड्यावरती. आता या बॉलवरती मात्र कोणाला खतरा होईल. यावेळेस मात्र खूप चांगला फटका, टॅप फटका खेळलाय. एकच धाव पंचांच्या माध्यमातून सांगितली जाते. एक धाव आली आणि एका धावीने मात्र धाव फलक 18 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 चौकार आयुष्या बॅटमधून. ह्याही वेळेस मात्र पहा, परंतु क्षेत्ररक्षक आहे, काय स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेसाठी मात्र अमय जागा सोडतोय, परंतु थांबवलाय. 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 19. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा. 19 धावा धाव फलकावरती लागतायत. सुयश आलाय. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी आयुष आहे. फुल टॉच. फुल टॉस होता. फुल टॉस होता. 3 पंच येत आहेत. विचार विनिमय केला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती मात्र नेमका झालाय तरी काय. बॉल अगदी डॉट बॉल आलाय. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. सुयश गोलंदाज ट्रॅक वरती. खूप चांगला बॉल पुढे येऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आयुषचा होतोय. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पुढचा बॉल सुयशच्या अंमलसाठी. यावेळेस मात्र पहा डाऊन दी ग्राउंड. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव मात्र कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या 20. 20 धावा. 20 धावा. 20. फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये थांबवलाय. इथे मात्र डेंजर झोनला असताना मात्र जावं लागेल माघारी. महत्वाची विकेट ज्याच्या बॅट मधून मात्र चौकार येत होते तो मात्र माघारी जात असताना आयुष बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 20. 20 धावा. 20 धावा धाव फलकावरती लागतायत. धावांची धाव मात्र सुरू आहे. नवीन बॅटर विनोद आलेत. चेक केलं जातं या ठिकाणी. आपण पाहायला गेलं तर विनोद स्ट्रायकिंग एंडला. पुढे येऊन आडव्या बॅटने खेळलाय. निलेश आहे बॉल पर्यंत येतोय. कलेक्ट केलाय बॉल. तिथे मात्र एक धाव.
शेवटचा बॉल, शेवटचं षटक, शेवटचा बॉल. अमय आहे स्ट्राईकला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21. 21 धावा. शेवटचा बॉल अमय साठी. सुयशचा शेवटचा बॉल अगदी खेळून काढलाय. निलेश हे बॉल पर्यंत अगदी वेगाने येतोय. बॉल कलेक्ट केल्यानंतर आणि तिथे मात्र पहा विनोदने जागा सोडली होती. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाबेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 22. विजयासाठी लक्ष्य 20 चेंडू करायचे आहेत. अर्थातच 23 धावा. 20 बॉल 23 ची गरज. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. साई 11 आणि रेहान रॉकर्स टॉस साठी या. रेहान रॉकर्स आणि साई 11. संतोषजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल. संतोषजी चव्हाण साहेब चला फिल्डिंग लावून घ्यायची. मेक बॉय चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेत सामने संपवायचे आहेत त्यामुळे जास्त वेळ न घेता पंचांना देखील विनंती असेल की आपण मॅच स्पीडअप करा थोडासा. खूप चांगली स्पर्धा अनुभवताय आपण. अगदी 2 दिवसापासून ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. या मेघवाडी पटांगणामध्ये हिमछाया कट्टा ग्रुप मेघवाडी आयोजित लालबाग परळ मधली सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट स्पर्धा अर्थातच मेघवाडी बिग बॅश 2024 सीझन क्रमांक 2 आहे. आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळाली. अगदी या स्पर्धेचा विचार केला तर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि 2 डगआउट्स देखील पाहायला मिळत आहेत. आणि अगदी छोट्याशा जागेमध्ये क्रिकेटची स्पर्धा, उत्तम स्पर्धा कशी करावी ही संपूर्ण श्रेय मेघवाडीकरांचं आहे. अगदी या छोट्याशा पटांगणामध्ये एवढी मोठी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा मेघवाडी बिग बॅश 2024 सीझन क्रमांक 2चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन टेपलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण क्वालिफायर राऊंड आता सुरू झालेले आहेत आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर पहिली मॅच क्वालिफायर राऊंड वरची आपल्याला पाहायला मिळते. एलिमिनेटर राऊंड मेक बॉयज विरुद्ध मधु सुपर 5 या 2 संघांमधली ही मॅच. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जातोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती संतोष साहेबांच्या शुभ हस्ते. रेहान रॉकर्स विरुद्ध साई 11 या 2 संघांमधली हा टॉस मात्र घेतला जातोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. लक्ष चला जाऊया सेकंड इनिंगला. लक्ष आहे ते म्हणजे 22 धावा, 23 धावांचं. साई 11 या संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. आणि याच्यामध्ये जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. जर मॅच टाय झाली, कमिटीने सांगितले जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. महत्वाची विकेट, महत्वाची विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. निलेशला जावं लागेल माघारी. महत्वाची विकेट. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज होता अर्थातच पाहायला मिळाला. आयुष काय कामगिरी. पहिल्याच बॉल वरती मात्र गोल्डन डकचा शिकार. महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळाला लागतोय. निलेशला जावं लागेल माघारी. व्हॉट अ मॅच. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय निलेश. आणि आता निलेशची जागा घेण्यासाठी मात्र सुयश आलाय. आता पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. प्रेक्षकांची अलोट गर्दी मात्र या मॅच साठी मात्र पाहायला मिळते, या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. अगदी सकाळपासून जर आपण पाहायला गेलं पहा, प्रेक्षकांना एक विनंती असेल, बॉल टाकत असताना भोंगे वाजवू नका. आणि मगाशीच पोलीस येऊन गेलेत, वॉर्निंग देऊन गेलेत, त्यामुळे भोंगे वाजवू नका प्लीज. थोडीशी काळजी घ्या. याही वेळेस आणखीन एक विकेटचं पतन. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डक झाला, आता सिल्वर डक मात्र जरूर पाहायला मिळतोय.
इथे मात्र तणावाचं वातावरण डगआउट मध्ये पाहायला मिळतंय मधु सुपर 5 या संघाकडनं. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आयुष आलाय आणि आयुषने मात्र महत्वाच्या 2 विकेट घेतल्यात. अगदी तारणहार ठरलाय आपल्या संघासाठी. काय स्टंपिंग देखील विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी चर्चा केली होती, सर्वाधिक जलद स्टंपिंग जर कोणाच्या नावावरती असेल तर भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. यावेळेस बॅकफुटला गेले, टॅप फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव कंप्लीट. आणि आता मात्र खातं उघडलं जात आहे मधु सुपर 5 या संघाचं. लक्ष्य 23 धावांचं कशा पद्धतीने मात्र पूर्ण केलं जाईल. यावेळेस मात्र पहा टर्न होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच मंगेश सरांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात. मात्र धाव फलकावरती धावा ऍड केल्या जात आहेत आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय, 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या 3 आणि शेवटचा बॉल असेल आयुषचा. आतापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्या, त्यांनी 2 महत्वाच्या विकेट मात्र माघारी धाडल्यात. याही वेळेस मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय. अगदी सेन्सेबल क्रिकेट. अंकितच्या माध्यमातून मात्र कौतुक करावं लागेल अंकितचं देखील, कारण त्याला माहिती आहे 2 विकेट महत्वाच्या माघारी गेल्यात आणि त्यानंतर मात्र आता पार्टनरशिप मात्र करावी लागेल, बिल्डअप. कारण 23 धावांचं लक्ष्य, 23 धावांचं लक्ष्य आहे आणि 23 धावांचं लक्ष्य आता मात्र मला पूर्ण करायचं आहे. आणि तेच मात्र या दोन्ही बॅटरच्या डोक्यामध्ये मात्र सुरू असेल, कारण आता धुरा सांभाळण्यासाठी मात्र अंकुर आलाय. अंबाईचा पुढचा बॉल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न होता. हाताला स्पर्श करून बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर फुल टच बॉल आणि इथे मात्र पहा स्टॉप केलाय, खूप चांगला स्टॉप. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका आणि बॉल मात्र निघून चाललाय. 3 धावांसाठी महत्वाच्या 3 धावा या बॉलवरती मात्र येत आहेत. कौतुक करावं लागेल. काय फटका सजवलाय अंकितने. मी मगाशीच म्हटलं होतं अंकित आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. अनिकेत. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. लक्ष्य 23 धावांचं. दुसरं षटक अमयचं सुरू आहे. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक. चला बॉल पुरवायचंय, चला बॉल पुरवा पटकन. टीमची धावसंख्या 8 धावा. अमयचा पुढचा बॉल अनिकेत साठी. फुल टॉच. इथे मात्र पहा काय घडलंय. नो, फुल टॉच होता, नो बॉल आहे आणि तिथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा बॉल होईल काउंट आणि रन आउटच्या स्वरूपात जावं लागेल माघारी अंकुरला. अंकुर जातोय माघारी. आता मात्र 4 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ झालाय आणि अजूनही 1 बॉल शिल्लक आहे अमयचा. टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल अमयचा. पंकज आलाय. वाईट बॉल. या एक्स्ट्रा धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील कुठेतरी. एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवणं किती महत्वाचं आहे. यावेळेस मात्र पहा खोदून काढलाय.
एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक संपलेत आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 1-1. 11 धावा. 11 धावा लागतायत टीमच्या. आता बॉल शिल्लक असतील 10 आणि गरज असेल अर्थातच 12 धावांची. 10 चेंडू 12ची गरज. 10 बॉल 12चं समीकरण. 10-12 कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केले जाईल. चला मॅच स्पीड अप करा मित्रांनो. चला 10 बॉल आणि 12ची गरज असेल. 10 चेंडू 12 धावा आणि सन्मान्य आदरणीय अरुण आचरेकर साहेब, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अरुणजी आचरेकर साहेब, वेलकम सर. या ही वेळेस मात्र पहा नॉट आउट. नऊ चेंडू 11ची गरज. 9 चेंडू 11ची गरज असेल. अनिकेत आहे स्ट्राईकला. विनोदचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र पहा इथे मात्र पहा एक धाव कंप्लीट. 8 चेंडू आणि आता 10 धावांची गरज असेल. 8 बॉल 10ची गरज. 8 बॉल 10ची गरज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अमय आहे. अमयच्या हातातून बॉल निसटलाय आणि तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होते. सात चेंडू 9 धावांची गरज. 7 बॉल 9. 7 चेंडू 9 धावांची गरज. विनोद आहेत आणि शाखा प्रमुख किरणजी तावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मेघवाडी बिग बॅश मध्ये हार्दिक 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 स्वागत. वेलकम सर. त्याचबरोबर धीरज सोनू जैन हे देखील इथे उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. मेघवाडी बिग बॅश मध्ये सीझन 2 आहे आणि त्यांच्यामध्ये मान्यवरांची उपस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत आणि या स्पर्धेला मात्र सदिच्छा भेट देत आहेत. वेलकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 9ची गरज. 7 चेंडू 9. यावेळेस खराब लाईन आणि लेन. व्हाईट बॉल. 7 चेंडू 8ची गरज. 7 बॉल 8. हलक्या हाताने मात्र कट केलाय आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट. आता 6 बॉल 7ची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. महत्वाची मॅच. जो राहील तो मात्र माघारी जाईल. फटका आडव्या बॅटने खेचायचा होता. बॉल निघून चाललाय. एक तेरी एक मेरी डॉट बॉल आलाय. आता 5 चेंडू 7ची गरज. शेवटचं षटक. महत्वाचं षटक. जबाबदारीचं षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल. मयूर आलाय. मयूरकडे मात्र शेवटचं षटक दिलंय. नजरा असतील या गोलंदाजावरती कारण आता 5 बॉल शिल्लक 7 धावांची गरज. अनिकेत आहे. अनिकेतच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. 5 चेंडू मला 7 धावा करायच्याच आहे. कोण घेऊन जाईल मॅच. महत्वाची मॅच. एलिमिनेटर हा राऊंड आहे आणि त्या मॅच मध्ये मात्र 5-7चं समीकरण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय. काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळत आहेत. 100% एफर्ट्स. कारण ही मॅच ही किती इम्पॉर्टंट आहे. ही मॅच किती महत्वाची आहे. कौतुक करावं लागेल खेळाडूचं. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं या बॉलरचं. मयूर आहे. 4 बॉल 7. 4 बॉल 7 आणि इथे मात्र पहा ओ युटी बॉक्स आउट. अनिकेत फलंदाज बाद माघारी धाडलंय. मयूरने अनिकेतला.
अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही पिक्चर बाकी आहे, कारण आता बॉल शिल्लक आहे 3 आणि गरज आहे 7 धावांची. 3 चेंडू 7 धावा. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये, अरुण आलेत. अरुण मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील का, आणि त्याची साथ देतात. अरुणची साथ देण्यासाठी मात्र बॅटर आपण पाहतोय पंकज, परंतु इथे मात्र पाहायला गेला तर गोलंदाज मात्र पडतोय भारी. 3 चेंडू 7 ची गरज, 3 बॉल 7 ची मॅच. तीन चेंडू 7 ची गरज, 3 बॉल 7, 3 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस हलक्या हाताने मात्र खेळून काढला, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. आता 2 चेंडू 6 ची गरज, 2 बॉल 6. महत्वाची मॅच. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर, सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर होईल का, काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये, कारण 2 बॉल शिल्लक आणि गरज आहे 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा. पंकज आहे स्ट्राईकला, आता स्ट्राईक आहे पंकज कडे. परंतु पहा अगदी शांत संयमी मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच गोलंदाज मयूर. 2 चेंडू 6. फटका चांगला आहे, खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1 धाव कंप्लीट होते फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. आता 1 बॉल आणि गरज आहे अर्थातच 5 धावांची. 1 चेंडू 5, 1 चेंडू 5 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर, सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. काय घडेल. महत्वाचा बॉल, महत्वाची मॅच. जो राहील तो मात्र माघारी जाईल आणि वाट पाहावी लागेल पुढच्या सीझनची. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद द्या. 1 चेंडू आणि जिथे मात्र 5 ची गरज होती. शेवटचा बॉल, अगदी अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन ठेवली आणि या मॅचचा हिरो आणि शेवटचं षटक ज्याने हाताळलं, मयूरचं कौतुक होईल. मयूर मित्र इथे पहा, ऑल द बेस्ट देतोय, थंब दाखवतोय. ही मॅच त्याने घेतलीये, ही मॅच त्याने जिंकवलीये, सामना आपल्या बाजूस करून घेतलाय आणि या मॅच मध्ये मात्र सामना जिंकलाय. अर्थातच मेक बॉल